गणना का फिरना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाळासाहेबजी हिंगणीकर, त्यानंतर अनिल पाटील जळमकर आणि संजीवभाऊ चव्हाण हे पटाचं आयोजन करत असतात। यावर्षीसुद्धा त्यांनी लखापूर फाट्यावर या शंकरपटाचं आयोजन केलं होतं। मी जेव्हा समोरून गेलो तेव्हा बॅनर पाहिले, पण हे एकमेव बॅनर होतं अमोल पाटील आणि पप्पू भाऊचं, की त्यावर फक्त सुधाकर पाटलाचा फोटो मला दिसला। म्हणजेच काँग्रेसमध्ये कुठंतरी गडबड आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। पण हा एकमेव पट आहे ज्यावर काँग्रेसचे झेंडे आणि राष्ट्रवादी झेंडे लावलेले असतात। हा सर्व बॉटम फेस आहे। यावरसुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांचा फोटो नाही। हे बॉटम फेसवरून ह्या रेंग्या लावून ही जोडी वर्त सोडतात, म्हणजे स्टेजकडे। पट सदा शिस्तबद्ध आहे। विशेष म्हणजे नामांकित जोडा या पटावर आलेले आहेत आणि जोडी लावताना जो धुरकरी असते त्यापेक्षा वस्ताद जो राहते तो लावणारे जे असतात जोडी, म्हणजे त्याला सुटी मेकर म्हणतात, ते चांगले हवे आणि हे बलही फार आटतात। कित्येक प्रेक्षकांचं म्हणणं असं असतं की आम्हाला जोडी सुटताना दाखवा, पण या यूट्यूब चॅनलचे काही नियम आहेत, त्यामुळे जोडी सोडताना दाखवली तर त्या व्हिडिओला ॲड सुटेबल लागते। त्यामुळे मी हे जे व्हिडिओ जोडी सोडायचे आहेत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत असतो आणि तुम्हीसुद्धा पाहत राहा। या पटाचं नियोजन म्हणजे उन्हाळ्याचा कडक ऊन असल्यामुळे त्यांनी बाजूला टेंट टाकला, म्हणून हे निवांतपणे इथं लोक बसू शकतात। ते एक चांगली व्यवस्था या पटाचे जे आयोजक आहेत यांनी केलेली आहे। आपण पटप्रेमी आहे म्हणून निवांतपणे आपण या सावलीत बसू शकता। आणि माय चॅनल म्हटलं गणना का फन्ना यूट्यूब चॅनल मेरा गावरानी जागे नाही, म्हणून मी हे नीतिगीते कमी दाखवतो आणि सर्वसामान्य जे प्रेक्षक असतात म्हणजे पट पाहण्याकरता आले तेले जास्तीत जास्त मी म्हणजे दाखवत असतो। तेले वाटते आपण दिसलो पाहिजे, चॅनलवर आलो पाहिजे। सर्वसामान्य माणसाचं सहसा चॅनलवर येणं होत नाही आणि कधी कधी तुम्हाला वाटत की बा व्हिडिओ एकसारखेच आहेत, पण आता उपाय नसते, त्या पटातून दाखवूच काय मला समजत नाही। आणि हे बापून की किती मोठी लंबी लाईन लागेल आहे आणि इकडेही दाखवूनच राहिलो। आपण जवळजवळ स्टेजच्या जवळजवळ येऊन राहिलो। हा पट म्हटलं काँग्रेस राष्ट्रवादी असे दोघं मिळून आहे, म्हणजे दोस्त आहेत दोघेजण एकमेकाचे। अनिल पाटील जळमकर झाले, त्यानंतर बाळासाहेब हिंगणीकर झाले आणि संजीवभाऊ चव्हाण हे सुद्धा तिथं लागले। हे स्टेजवर बसलेली मंडळी, स्टेजवर म्हटलं म्हणजे की सामान्य मंडळी राहतच नाही। हे धर्माळेचं शेत आहे, ते धर्माळे यावर्षी वृद्धापकाळामुळे वारले, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पट ठेवलेला आहे। हे अनंत पाटील आहेत, चिकट आहेत जरा, मास्तर आहे ते माऊलीने। हे पप्पू वडील नगरसेवक, बाकी मग बाळासाहेब टोळे, राजू नागपुरे, हे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत। डॉक्टर साहेबांना बक्षीस बदलतं ते बक्षीस दिलं बा 500 रुपये। आणि राजूभाऊ मंदाळे तुम्हाला तर माहीत आहे, राजूभाऊ मंदाळे म्हणजे पटाची आन बान शान आहे, एक नंबरचा आवाज त्याचा। सोबत असतात उल्हास दाभाडे, सागर भाऊ जे जोखमीचं काम पाहतात, आणि हे रामतीरथचे रघुनाथ भाऊ गावंडे, फार जोखमीचं काम आहे, इमानदार माणूस पाहिजे इथं। मागं पवन भाऊ बसले आहेत, मंगेशचे खास मित्र आहेत ते। तुम्हाला वाटत असेल जरा माणसंच दाखवून राहिलो, पण पटाचे बैल दाखवतच नाही। हे घ्या पटाचे बैल पण घ्या, कोणते कोणते बैल आले इथं। तर सुटाळा गावच्या आहे हरण्या, आणि तो तिकडचा आता बकासूर। हा शंकर पाटलाचा राजा हिंदुस्थानी। शंकर पाटलाची मुलाखत आपण पाहिलीच आपल्या यूट्यूबवर। हा थोडासा तिकडे गेलेला होता। हा मैब्या कुठे? हा कोणता आहे शाहीर? कोणाचा आहे शाहीर? विठ्ठल आबा तोंडुलीकरचा हा शाहीर आहे म्हटलं भाऊ। पण काय बैल कसा आहे?
पाणी लेट आल्यामुळे थोडीशी बैलाची आंघोळ लेट होऊन काय नाव भाऊ बैलाचं? सोन्या. कुठला आहे? हिंगोलीचा. हा बजरंग. कोणत्या गावाचा? भागलपार्टीचा बजरंग आहे. हा कुठला आहे? हा गरुड आहे दांडेगाव कळमनुरीचा. धुवून राहिले बा पाणी लेट आल्याच्यानं बैली धुवून राहिले. हा काय नाव बैलाचं? जलवा. हे पळस खेळचे दादा पाटलाची इकडे माणूस असते. बोडा जरा शिनालपणा जाता याच्या अंगात भरे. का बे आंघोळ गिंगोळ करत ना का बाबा? हा. लखापूर फाट्याच्या पटावर जो सेलिब्रिटी बैल आहे की जो बिनजोडमध्ये हाकलला गेला, त्याच्यानंतर छकडा शर्यतमध्ये हाकलला गेला, हा आहे मनोहर भाऊ चव्हाण यांचा लखन. सध्या या बैलाला इथे कुठल्याच प्रकारचा जोड नाही आहे. हा बैल 100% एक नंबर घेणार म्हणजे घेणार असा हा गाजलेला बैल. या बैलाची मागणी झाली होती 1 कोटी रुपयाची. सहसा हा बैल आता एवढ्यात इकडे शंकरपटावर येत नाही, पण अचानक कसा काय आला हे काही समजलं. आमचं भाग्य की त्या बैलाला यावर्षी पाहायला भेटलं. फार सरळ आणि सीधा बैल आहे. काही रुपये कमवून दिले मनोहर भाऊ चव्हाण यांना. आणि नाव वेगळं हे जोडी लावायला चालली तिकडे. 6 सेकंद 93 पॉइंट मध्ये आलेली आहे जोडी मालकाला खुश खबर. कोणती होती भाऊ जोडी? आहे जॉबर. बैलाचं नाव होतं जॉबर आणि सोबत चिकिया. तुमचा बैल म्हटलं गपाल पळाला म्हटलं. तुमच्यामुळे आता आमच्यामुळे आम्ही काय खावलं का त्याला लोटलं बाबा? आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतला बैरमा त्याच्यामुळे आता बरोबर म्हणजे हे होऊन राहिला. आता त्या इंटरव्ह्यूचे पैसे नाही दिले ना तुम्ही? कधी एवढं मोठं गपाल बक्षीस कमवलं त्याचे पैसे देऊनच नाही राहिले. हे होते पंकज कैकाळी यांचा बैल सध्या लय जोरात चालू आहे. राजकारणी लोकांनी पट ठेवला का राजकारणी लोक तिथं येणार हे निश्चित असते. म्हणून अमरावती जिल्ह्याचे सर्व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांचं स्वागत तिथं अनिलभाऊ जळमकर यांनी केलं. इथे वीरेंद्र जगताप जे 2 वेळचे अमरावती जिल्ह्यातले आमदार होते ते त्यांचंसुद्धा स्वागत इथे काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून करण्यात आलं. कांचनमालाताई, त्यानंतर सुनील पाटील, गावंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज 2025 दर्यापूर नगरीमध्ये जो पट झालेला आहे त्याचे पहिल्या बक्षिसाचे मानकरी आहे माननीय मनोहर चव्हाण करोळी यांचा लखन आणि जिगरी ग्रुप अमरावती यांचा आहे महाराज. लखापूर फाट्यावर जो पट झाला त्या पटाचे कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओ येतील रोजचा. आपण नक्कीच पहा उद्घाटन ते बक्षीस वितरणापर्यंत. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.